बोला की. हा बोल, काय म्हणत होतीस? मला वेळ नाही, लवकर बोल. हा हा होय होय झाली की झोप. आणि तसं बी हल्ली लवकरच जाग येते ना, मग उठलेच. तुला हे बोलायचं होतं होय? अजून ते अजून नाही गेले, म्हणजे दुपारी जाईन की घरी. शितले काय झालंय? मी तर कर्नल साहेबांच्या केबिन मधून बाहेर उठून आलोय. काय बोलायचं तुला, बोल. कशाला फोन केलतास? मी ते आपलं सहजच केलता की. काय येळ नाही का तुम्हाला? बर 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 5 मिनिटात फोन करते हा तुम्हाला. काय चेष्टा लावली शितले? हा राहू दे, ठेव फोन. काय ग, अजिंक्यांचा फोन होता ना? हा ते अगं त्यांच्याशीच बोलायचं होतं, तर माझ्या फोनवरून बोलायचं की. तरी इकडे यायची काय गरज होती? नाही तसं काय नाही, ते मी आपलं सहजच फोन केलता. मग काय नीट नाही झालं का बोलणं? अहो नाही ना, ते जरा कामात होते. अर नेमकं तुला महत्वाचं बोलायचं असेल ना? महत्वाचं नाही नाही, असं काय नाही. बरं बोला बाई, आता आम्ही काय बोलणार तुमच्या नवरा बायकोंमध्ये? पण तुला माझ्या फोनवरून नव्हतं बोलायचं का? अहो नाही हो, खरंच तसं काय नाही. चला येते मी. आणि हो, आपण जे बोललो ते लक्षात राहू देत म्हणलं. हा आमचं सिक्रेट आहे ग, सांगू नको हा कुणाला. अहो भैया, किती वेळ? अर्धा तास झालाय भैया. आम्हाला महिनाभर वेट करायला लावलं, त्याचं काय? अहो असं काय करताय भैया? अहो तुटेपर्यंत ताणण्याचा अर्थ नाही भैया. आणि आम्हाला तुटावं असंच वाटत असेल तर? अहो आपलं काय ठरलंय भैया? जयश्री बरोबर. आमचं डोकं फिरवू नको, आम्हाला कॉन्सन्ट्रेशन करू दे. आमचा निर्णय झाला कीच आम्ही बाहेर येणार. निघ गो. पुष्पे, अगं किती वेळ वाट बघायची अजून? काल शितलीसाठी रात्रभर बसून राहिले तुम्ही, तेव्हा काय नाही, आणि आता लगेच अर्ध्या तासात कटाळा आला का तुम्हाला? पुष्पे, तू म्हणजे कहरच करतीस बर का. कुठली गोष्ट कुठून येऊन जोडतीस, तुझा काही नियमच नाही. नाहीतर काय, आता काम असतील त्यांना. तरी मी कालच म्हणत होती बोलून घ्या म्हणून. हा बोल की जेडे. मम्मी, पप्पा आहेत का ग तिथं जवळ? आहेत की, तिथंच बसल्यात माझ्या बाजूला. अगं जरा बाजूला ये ना त्यांच्यापासून. काय झालं ग? अगं तू ये तर खरं, सांगते तुला. हा बोल, काय झालं? अगं मी शीतलला सांगितलं तुम्ही कुणाकडे गेलेत ते, तर तिला ते काय जास्त पसंत नाही पडलं. नाहीतरी तुझं चांगलं झालेलं तिला कुठं बघवतंय? अगं ऐक तर, ती बिल्लाई हाय. तिनं काय केलं माहिती का? ती लगेच यास्मिनकडे गेली आणि मग मी बी गेले, तर तिनं तिथनं अजिंक्यांना फोन लावला होता. का? आता कशाला लावणार आहे ती फोन? हेच की लग्नाचं सांगायला. मग सांगितलं बाई ग?
नाही म्हणजे मी होते तेव्हा तर काही नीट बोलली बी नाही. अजिंक्य तिथनं विचारत होती हिला, पण तिने नाही काय सांगितलं. पण आता मी निघून आलीये तिथनं तर मला वाटते ती सगळं अजिंक्यना सांगल आणि अजिंक्य पप्पांना फोन लावतील. ती तर ना लई बाराची आहे बघ. तिला म्हणा कशाला बिबा घालती. तुमचं झालं का ग बोलणं? अगं कुठलं काय, नेमकं आजच काम लागलं बघ भैयांना. कवापासून बसून आहे आम्ही इथं. बरं तू आता एक काम कर, अजिंक्य पप्पांना फोन करतील तर तू पप्पांचा फोन तुझ्यापाशी ठेव आणि जरी अजिंक्यांचा फोन आला तरी पप्पांना कळून देऊ नको. हा बर बर. ती बघ ती माझं मी, तू नको काळजी करूस. आणि त्या शिकलीला म्हणावं पुष्पा भुईटे फेडरेशन अध्यक्ष बसल्यात म्हणावं इथं. ठेवते मी. आव फोन कुठे आहे तुमचा? आहे की. द्या की जरा. का? द्या जरा, काम आहे माझं. हॅलो मामा. अध्यक्ष हॅलो. नमस्कार. हॅलो. काय ग तुझं? कशाला 5-5 मिनिटांनी फोन करायला लागलीस? मी गेलं तर काय बोलणारच बी. अहो ऐका की, मला फक्त 2च मिनिटं पाहिजे तुमची. काय आता? अगं मला जायचंय अर्ध्या तासात. बोल लवकर. अहो जयश्री आणि हर्षवर्धनचं लग्न ठरतंय. मामा आता बोलणी करायला गेलेत. माहितीये मला. आणि आता का सांगतेस तुम्हाला? काय तुम्हाला माहितीये? अहो मग मला का नाही सांगितलं? हाय का आता? अगं असं काय करतेस ग? तुझा होकार होता म्हणून तर मला मामाचा फोन आला होता आणि तोच म्हणला जयडेन शीतल बोलले सगळं म्हणून. आणि तुला काय प्रॉब्लेम नाही म्हणून तर पुढची बोलणी करायला गेलेत ना? अहो तसं नाही. जयश्री मला फोनवर काय बोलल्या, त्यांना एक पोरगा पसंत आहे म्हणून. आता तो पोरगा कोण आहे हे काय सांगितलंच नाही. मला काय माहित तो पोरगा हर्षवर्धन असेल. मी म्हणले बरंच आहे लग्न ठरतंय तर, पण हे काहीतरी वेगळंच चाललंय बघा. अहो माझं आहे का, जयश्रींसाठी तो पोरगा बरोबर नाही. त्यांच्या आयुष्याचं वाटलं नको व्हायला. तुम्ही मामांना सांगा. अहो काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. अगं पण तू हे मला का सांगतेस? तिथं मामा आहे, मामाला सांग ना मग. अहो पण ते आधीच गेलेत त्याच्या घरी. आता मी कुठं त्याच्या घरी जाऊ? आणि तसं बी सकाळी मला जयश्री म्हणल्यात मला स्थळ पसंत आहे म्हणून. तू आता यात आडवी येऊ नकस. मला चांगलंच माहितीये त्या भैयानं काहीतरी करून सगळ्यांना भुलवलं असणार म्हणून. मग आता काय करायचं? तुम्ही मामांना आता फोन करून सांगा. अहो तुम्हाला माहितीये ना तो माणूस कसा आहे ते. तुम्हाला तरी वाटतं का जयश्रींचं आणि ह्याचं लग्न व्हावं म्हणून? अगं पण मी हे बोललोय सगळं आधी. आणि मामा आधी एकदा नकार देऊन पण आला होता. तर परत काय आणि झालं काय माहिती. आधीच म्हणजे? अगं त्याचं स्थळ आलं होतं तेव्हाच आम्ही नाही म्हणलो होतो म्हणून तर मामाने जाऊन नकार दिला ना. काय? अहो मग मला का नाही सांगितलं तुम्ही? अगं नकार द्यायचा होता तर तुला काय सांगायचं तेव्हा? बरं ठीक आहे ते जाऊ दे. तुम्ही आता मामांना फोन करा आणि काय होते ते मला कळवा. बर ठीक आहे बोल तुम्ही. लईच काम.
तुम्ही काहीतरी बोलत होता. काय नाही म्हणलं, लईच काम आहेत जणू. सकाळपासून एकच फाईल बघतोय. काय टॅलेंट? हा भैया ते जाऊ दे आता. मामा तुम्ही बोला की, म्हणजे भैयांकडे आज लय वेळ नाही ना. बर, ते लग्नाच्या बद्दलच बोलायला आलो होतो. बोला की मग. म्हणजे काय की आमचा होकार आहे, आमची लग्नाची तयारी आहे. म्हणजे काय आहे, तुमचं मत काय पडतंय त्या पद्धतीने आपण करूयात. फक्त आम्ही बोलायला आलो होतो. म्हणजे पुढची काय ठरवाठरवी करायची ना, ती घट बसल्यानंतर करूया आपण. पण मामा, तुम्ही तर म्हणला होता आपली बरोबरी होऊ शकणार नाही, आम्हाला काही झेपणार नाही. मग ही आता काय मधनच? काय नाही, मी बी तीच म्हणलं त्यांना, आपले भैया अजिबात तसे नाहीत. त्यांची तशी काय अडचण नाही. नाही ना अडचण. काय माहित, मामा तर लय काय काय बोलले होते. म्हणजे शीतलचं नामचं वाकड आहे, त्याची बी अडचण येईल. मुळात जयश्रीचाच नकार आहे. हा, जयश्री आमच्याशी बोलल्या म्हणा, पण असं कसं काय मधनच? आओ भैया, आता कसं झालं आणि काय झालं ती कशाला काढत बसताय? आमच्या ह्यांना नाही कळत कुठं काय बोलायचं, कसं बोलायचं. म्हणून तर आता झालं गेलं सगळं विसरून जाऊ आपण. आता तुम्ही एवढ्या गोष्टी पोटात घातल्यात, आम्हाला काय माहित नाही वे तवा. आता एवढं नवं नातं सुरू करायचं म्हणतोय आपण, तर ते बोलूया की. बघू. बघू? बघू म्हणजे तुम्ही लग्नाला तयार नाही का? आम्ही असं कुठं म्हटलो? हा, कसे मामी मामा, आम्ही हे बोललो कारण तुमच्या लक्षात असावं. आमची तर पहिल्यापासूनच इच्छा आहे, आणि आता पण आहे जयश्री संग लग्न करण्याची इच्छा. फक्त तुमचं मत बदललंय एवढंच. काय टॅलेंट? हा भैया, म्हणजे आता ते तयारच आहेत की. हा तेच की, आता बदललंय म्हणजे बरोबर झालंय असं म्हणू पाहिजे तर आपण, नाही का? मग ठरलं ना आपलं. एकदम पक्कवाला ठरलं. आता डनच करून टाका.
मामा मामी तोंड गोड करा. हॅलो. हा शितले, अगं मी केला होता फोन, पण त्यांचं काहीतरी बोलणं चाललंय वाटतं. मामा फोन कट करतोय. काय आधीच सांगाय पाहिजे होतं. मग आता एक काम करते, आताच्या हातात जाते तिथं. शितले ऐक जरा माझ, तू जायच्या आधी जरा नीट विचार कर. उगाच आपल्यामुळं घर नको अडचणीत यायला. अहो पण मी काय म्हणते ऐक तरी. आता मला सांग, एवढं सगळ्यांना सगळं माहित आहे का नाही? माहित आहे का नाही? हा माहित आहे की. मग आणि एवढं जर माहित असून त्यांची इच्छा असेल तर आपण का मध्ये पडायचं? आणि ते लग्नाची बोलणी करायलाच गेल्यात ना? हा म्हणजे काहीतरी विचार करूनच गेले असतील. आणि मामान मामीनं तिची काळजी नाही का सांग बरं? का आपणच मक्ता घेतलाय का सगळ्यांचा? अहो तुम्ही असं कसं बोलताय? अगं शितले, आपण तिच्या बाजूने पण विचार करून बघू. कदाचित तो योग्य वाटू शकेल. हे बघ, एकतर जयडीचं आधीचं लग्न नाही टिकलं आणि तिला जी स्थळं येतात ती बीजवर नाही तर विदूर अशीच येतात. आणि त्यात मामा पण खचत चाललाय का त्या विचारांना. पण म्हणून यो, अहो तुम्हाला माहिती आहे ना त्यांना आपल्याला किती त्रास दिलाय ते. हे जर लग्न झालं ना तर ते आपल्याला अजून त्रास द्यायला बघल. अगं शितले, त्यांचं लग्न झाल्यावर आपला काय संबंध येतो? आपण आपल्या घरी ते त्यांच्या. आणि उद्या जयश्रीचं लग्न झाल्यावर ती संसारात गुंतणार, तो आपल्याला काय अडचण असणार आहे त्यांची? हे बघ, तिचं लग्न झालं की तू फक्त घरातल्यांसाठी आणि घरातले तुझ्यासाठी असणार आहे. शितले, त्या घराचे माझ्यावर लई उपकार आहेत बघ, आणि मला त्यांच्या आनंदात मिठाचा कडा नाही टाकायचा. हे बघ, मला वाटतं आता आपण त्यांच्यात नको पडायला. आणि तुला त्या घराला जेवढा आनंद देता येईल ना तेवढा देण्याचा प्रयत्न कर. बरं चल, ठेवतो मी. आम्हाला बोलवलंय. आता थोड्याच वेळात मी दिल्लीला जाईन आणि तिथनं मग कुपवाड्याला. मी पोचलो, मध्ये वेळ मिळाला की फोन करतो. हा बर. भाऊजी, तुम्ही तिकडे एका दुश्मनाच्या विरोधात लढाई चाललाय आणि इकडं एक दुश्मन आपल्या कुटुंबात घुसलाय. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हे घर एकदम व्यवस्थित सांभाळीन.